हॅलो चेक. हॅलो. आजच्या रचनेमधून शेवटचं हॅलो चेक. हॅलो 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 चेक. आजच्या रचनेमधून पहिला सामना आणि पहिलाच बॉल ऑफ साईडला इथून कुणालच्या बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला एक चांगला झेल सायनाच्या मदतीतून टिपला जातोय आणि कुणालची एक अतिशय महत्वाची विकेट तंबूच्या असरला परत गेले. फर्स्ट विकेट गॉन. हिरो स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड पोझिशन वरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाले. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. काय सुरुवात इथून जय महाराष्ट्र हरणवाडी टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आले विकेट. कुणालची एक अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढचा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न इथून मिड ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 विकेट. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वरती बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन. जे समर्थक आहेत प्लीज आपण बॅरिगेट्सच्या मध्ये या. दोन चेंडूंचा खेळ डिग्री झाला आणि 2 बॉलवरती 2 विकेट या ठिकाणी मिळवले गेले. काय सुरुवात इथून पाहायला मिळते. राहुल यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती बॉलर ऑन हॅट्रिक गोलंदाज या ठिकाणी हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय राहुल. सुरुवात अप्रतिम झाले. आजच्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी या ठिकाणी केली होती. एका बाजूला झुंजार आगरी पडत संघ इथून बॅकफुटला गेलाय पहिल्या 2 बॉलवरती. अमित पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज झाले विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज राहुल यांच्यासाठी आपण पाहतोय. हॅट्रिकची संधी आहे आणि एका बाजूला स्ट्रायकिंग वरती जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिडऑनला शतक त्या ठिकाणी पोहोचेल. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. डॉट बॉलची सॉफ्ट त्या ठिकाणी झाले. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक जरूर हुकली गेले पण तुझी ड्रीम स्टार्ट इथून मिळालंय. कौतुक करावं लागणार आहे. प्रशंसा करावी लागणार आहे. अजू यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं आणि तो चौकार या ठिकाणी आलाय. जयेश यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 बॉलचा खेळ डिग्री झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. मुनीश राऊत यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. जयेश यांची विकेट जर मिळवली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पॉइंटला हा बॉल जातोय. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतील. या दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. म्हणजे किती महत्वाची विकेट आहे जयेश यांची आपण पाहतोय. गुणेश यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे राहुलसाठी. इथून जयेश यांची जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे.
एका बाजूला झुंजार क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता, चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि टर्नवरती फलंदाजाला इथून बीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. राहुल यांचा स्पेल अत्यंत महत्वाचा होता आणि तो स्पेल या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला गेला. अभिषेक गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये इनॅक्शन मध्ये असणार अभिषेक. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग मध्ये मयूर आहेत. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक त्यांना मिळालेली नव्हती कारण ज्या पद्धतीने विकेट जात होते. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गेले. त्यानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न इथून जयेश यांनी केला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. तिथून बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल इथून सोडून दिला होता. बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर होता बॉल. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. राकेश राऊत सरांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकाचा इथून अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला झुंजार क्रिकेट क्लब या संघाने. इथून बॅटिंग करत असताना 2 धक्के आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये लागलेत. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात झालाय. गोलंदाजी मार्क होते अभिषेक आहेत आणि अभिषेकांचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स अभिषेक यांनी दाखवला होता. वरती विकेट पुढचा बॉल इथून बाउन्स जो हवा होता तो बाउन्स या ठिकाणी झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. व्हाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. 9 धावा स्कोर कार्ड ते लागले गेल्यात. 9 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. सलग 2 अवंतर चेंडू अभिषेकच्या मदतीतून हाताळले गेलेत. अभिषेकला इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगली स्टार्ट मिळवलंय आणि ती स्टार्ट इथून कंटिन्यू ठेवायची आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. त्यासाठी तुम्हाला इथून आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागणार आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह चांगला दाखवला. कव्हरला शतक काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून झाला होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पंच कशा पद्धतीने नो बॉल आहे. इथून थ्रो गोलंदाज या ठिकाणी सापडलाय म्हणजे इथून गोलंदाजावरती बंदी आणली जाईल. तर या स्पर्धेमध्ये अभिषेक गोलंदाजी करू शकत नाही आणि त्याचबरोबर 3 रनची पेनल्टी सुद्धा असेल. एकूण 4 रन्स या बॉलवरती असतील. 4 रन होतील. एकूण 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 13 रन्स स्कोर कार्ड ते लागले गेलेत. 2 रन पेनल्टीच्या 1 रन नोची आणि जे 1 धाव पळून काढले म्हणजे एकंदरीत 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. 13 धावा स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नवीन गोलंदाज लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवरती आणा. साईनाथ गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. एकंदरीत 3 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साईनाथ गोलंदाजी मार्क वरती आल्यात. अभिषेक वरती बंदी आणली गेले. थ्रो गोलंदाज त्या ठिकाणी सापडलाय अभिषेक. 13 धावा स्कोर कार्ड ते लागला. एक चांगली स्टार्ट मिळाली होती परंतु पूर्णपणे विस्कळीत झाले सध्या तरी टीम जय महाराष्ट्र हरणवाडी टीमसाठी कारण ज्या पद्धतीने एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यात. साईनाथ गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल इथून मिडॉनला खेळला जातोय. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकदम मिळालेल्या या बॉलवरती एकेरी होती संपुष्ट लागणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 14 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोर कार्ड ते लागले गेले. पहिल्या चेंडूचा खेळीतून झालाय. फ्रीडच्या बॉलवरती कुठल्या प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी आलेला नाहीये. तर इथून जयेश आहेत स्ट्रायकिंगमध्ये 5 बॉलमध्ये 9 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्यात.
14 धावा फलकडते आपल्याला पाहायला मिळत आहे. झुंजार अग्रीपाडा संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथम धाव बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आता बॅटिंग करत असताना जे 2 विकेट गेलेत त्या 2 विकेटची रिकव्हरी या ठिकाणी करायची आहे. इथून स्वतःला मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता, शॉट मिड विकेटला शतशक त्या ठिकाणी पोहोचेल. टीपमधून फिल्डर हर्ष त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 15 धावा फलकडती लागल्या गेल्यात. आजच्या रजनीमधून शेवटचा सामना आपण पाहतोय. श्रेया 11 टेंबोडे संघ टीम 8 मध्ये पोहोचलाय. तिसरा संघ एकंदरीत आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 40+ हाफ मधून पहिला हाफ जो होता त्यामधून उचली दांडी संघ पुढे आला. ऑफ साइडला जागा बनवून हा फटका खेळला आणि बॉल सरळ चाललाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा. आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. 19 रन्स स्कोर करते आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधून. इथून हा चौकार आलाय. साईनाथच्या अगेन्स्ट 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 2 सुद्धा प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 75 ते 80च्या घरामध्ये धावा होऊ शकतात. बॅट अँड पॅड मध्ये हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यानला बॉल जाईल. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव मिळेल या बॉलवरती. साईनाथ यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. इथून जयेश यांची जर विकेट मिळवली तर बुनेश राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय साईनाथ यांच्यासाठी. अज्जू यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाजांसाठी आपण पाहतोय. मिळवणला हा बॉल जाईल. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. 21 धावा सध्या स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती. राहुलने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले आणि इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता. परंतु त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक यांना आपण पाहिलं. पहिले 2 चेंडू अवंतरच्या रूपामध्ये. तिसऱ्या बॉलवरती बंदी आणली आणि इथून या बॉलवरती क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जाईल. मयूरच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. समाप्त झालाय. 25 फलकावरती पाहायला मिळत आहे. 25 वरती ही टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बिल्ड होताना आपण पाहतोय. एका बाजूला जयेश आणि मयूर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आपण पाहिल्या. एकंदरीत 19 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. पहिलं षटक चांगला हाताळलं होतं राहुलने. इथून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. कारण कमबॅक इथून फार गरजेचं आहे. समोरची टीम थोडीशी हवी होताना आपण पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. तिथून विकेटची गरज आहे. मिशन फॉर द विकेट फॅक्टर हे सूत्र खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे इथून बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेले. राहुल यांना मागच्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्त्वाचे 2 विकेट मिळवले होते. अनुभव प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि तोच अनुभव इथून दाखवून द्यावा लागणार आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. टायमर ऑन आहे याची नोंद घ्या. 2 षटकांचे इथून खेळ समाप्त झाले. 12 मिनिटे तुमच्याजवळ उरल्यात आणि येणाऱ्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला एकंदरीत 3 षटकं फेकायचे आहेत. हरणवाडी टीम याची नोंद घ्या. इथून शॉट पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट मिड विकेटचा जो शतक होता त्याच्याकडे एक संधी होती. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शॉट मिड विकेट कडे एक संधी जरूर निर्माण झाली होती. 27 फलकडते पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. राहुल गोलंदाजी मार्ग होते आल्यात. जयेशची विकेट इथून हवी आहे राहुलला. दुसऱ्या बाजूला मयूर सुद्धा चांगले सेट झाल्यात आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा धावा येऊ लागल्यात आणि इथून एक पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिलंय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना इथून गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. सिंगल डबल होती. जास्त भर सध्या दिले दोन्ही फलंदाजांनी. थ्रो इथून चुकीच्या एंडवरती झालाय. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत.
29 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाले. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. जयेश यांचा जर विचार केला तर 15 धावांवरती ते सध्या खेळत आहेत. 9 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला मयूर खेळतोय 10 वरती. 4 बॉल त्याने फेस केल्यात. इथून जर आपण विचार केला अजून सुद्धा भरपूर वेळ आहे. एक पर्टिक्युलर टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरू झालंय झुंजार आगरीपाडा संघाची. पुन्हा एकदा इथून बॅकफुटला जाऊन टॅप केला जातो. बॉल जाईल कव्हर पॉइंटला. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे. 30 धावा स्कोर करते लागलं. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. षटक क्रमांक सध्या तिसऱ्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. अजून इथून या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुलच्या अगेन्स्ट इथून जोखीम उचललेली नाहीये दोन्ही फलंदाजांनी. सिंगल डबलवरती जास्त भर दिले सध्या तरी. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. साईनाथ चेंडूला फील्ड करतील. एकच बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. मागील 4 बॉलमध्ये जर विचार केला तर चौथ्या बॉलवरती हा स्विच अटेम्प्ट केला म्हणजे मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथून चौथ्या बॉलवरती केला होता. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर जयेश स्ट्रायकिंगवरती होते. सिंगल डबलवरती जास्त भर त्यांनी दिला होता. चौथ्या बॉलवरती मयूर स्ट्रायकिंगवरती आले आणि स्विच करण्याचा प्रयत्न केला. तर इथून पुन्हा एकदा जयेश आहेत स्ट्रायकिंगवरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका ठिकाणी पाहायला मिळतो. बॉल जाईल पॉइंटला. एकदा पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा इथून परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल इथून डोकी ठरल्यात फिल्डिंग करण्यात टीमसाठी कारण इथून धावा वाचवायचे आहेत. 33 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये ती जी सुरुवात इथून झाली होती ती सुरुवात इथून कंटिन्यू ठेवता आलेली नाहीये. या बॉलनंतर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक होईल या चेंडूनंतर. बरोबर 3 षटकांनंतर राऊंड द विकेट. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची आवश्यकता होती आणि तो डॉट बॉल या ठिकाणी आलाय. बरोबर 11च्या सरासरीने 33 फलकावरती लागला. 33ला 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळतात झुंजार आगरीपाडा संघाला. चला पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. टीम इथून तुमच्याकडे 9 मिनिट आहेत आणि 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताला यायचे आहेत. 33 रन्स स्कोर करते लागल्यात. झुंजार आगरीपाडा संघ आपण पाहतोय सध्या चांगल्या स्थितीमध्ये आणि मागच्या ओव्हरमध्ये चांगला गेम प्लॅन चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली कारण राहुलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण होतं. बरोबर लाईन लेंथवरती ते गोलंदाजी करत होते. सिंगल डबलवरती जास्त भर दिला होता आणि त्याचमुळे इथून चांगला धावा मागच्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाला सिंगल डबलच्या सहाय्याने. आता इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती बसतील का हा एक मोठा प्रश्न असणार आहे कारण दोन्ही फलंदाज इथून सेट झालेत. एका बाजूला जयेश खेळतात 18 वरती. दुसऱ्या बाजूला 11 वरती खेळत असताना मयूर यांना आपण पाहतोय. 29 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती गौरव यांना आपण पाहतोय. कर्णधार जे या टीमचे आपण पाहतोय. जास्त वेळ दौडू नका रणवाडी टीम घाई करा. गौरव आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती जयेश आहेत. 18 मयूर आहेत जे 11 वरती खेळतायत. 6 बॉलमध्ये पहिलाच बॉल ऑफ द विकेट करत असताना शतशक अधिकारी आहेत. मिसफील्ड झाले त्यामुळे इथून एक धाव जरूर मिळाले या बॉलवरती. मागच्या ओव्हरपासून सिंगल डबलचं प्रमाण भरपूर आहे. याचं कारण म्हणजे इथून दोन्ही फलंदाजांनी जोखीम उचललेली नाहीये आणि एक प्लस पॉईंट मिळाला आहे इथून फिल्डिंग काय टीमला. पहिल्या चेंडूचं क्रिकेटिंग झालंय. 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जयेश आहेत स्ट्रायकिंगवरती. मागच्या दोन्ही मॅचचा जर विचार केला तर कुणाल फ्लॉप शो ठरल्यात.
बॉलवर बॅटर या ठिकाणी दाखवलं होतं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. डॉट बॉल ज्या पद्धतीने येत आहेत, डॉट बॉल आल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत जय महाराष्ट्र हरणवाडी टीमचे. पुढचा बॉल या ओव्हरमधील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला शतशक हर्ष ज्याने आज फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवलंय. 61व्या बॉलवरती मिळेल. एकरेवरती संतुष्ट लागणार आहे. संघाची धावसंख्या सध्या फलकावरती पाहायला मिळते 35 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. या ओव्हरमध्ये इथून धावा थांबवण्याचा प्रयत्न आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार इथून गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि चांगली कामगिरी मागच्या 3 ओव्हरमध्ये केले गौरवने. 3 बॉलमध्ये केले आणि अजून इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफसाईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हर पॉईंटला शतशः त्या ठिकाणी ठेवला गेला, त्यामुळे 61व्या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार. सिंगल डबलचं प्रमाण भरपूर आहे, परंतु इथून जर तुम्ही मोठे स्ट्रोक केला तर एक आत्मविश्वास जरूर जागा होईल. 36 फलकावरती आपण पाहतोय. 4 बॉलचं केला आतापर्यंत झालं. मागच्या 2 ओव्हरपासून गोलंदाजांची चांगली कामगिरी आपण पाहिली. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉन डीप मधून चेंडूला फील्ड करेल. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. परफेक्ट लाईन आहे. लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गौरवशाली कामगिरी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या 5 बॉलमध्ये त्यांनी केले. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. बॅकअप मिळेपर्यंत एकदा या बॉलवरती मिळेल. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 38 या आकड्यावरती. 38 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. शेवटच्या 2 षटकांचा इथून खेळ बाकी आहे. इथून 7 मिनिटे तुमच्या जोर आहेत आणि येणाऱ्या 7 मिनिटांमध्ये पुढचं षटक हाताला यायचं. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात डीजे कौशिकच्या दिशेने. झुंजतायत धावांसाठी. इथून एक पार्टनरशिप बिल्ड जरूर झाले नो डाऊट, पण तो धावा ज्या यायला हव्या होत्या त्या धावा या ठिकाणी आलेल्या नाहीयेत. घोळून राहिले मागच्या 2 ओव्हरमध्ये. ड्राईव्ह या ठिकाणी दाखवलाय. लॉंगॉनमध्ये शतशक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागेल का? तर यस, एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. फक्त सिंगल डबलने सध्या खेळ मैदानामध्ये सुरू आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जे काही मोठे फटके आले होते दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर जे 3रं आणि 4थं षटक होतं पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. आणि नितीन सुद्धा मागच्या 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ते इथून दिसून येते आणि मोरची एक अत्यंत महत्वाची विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 40 या धावसंख्येवरती गॉन. नितीनसाठी एक कॅश प्राइज आहे. भुवनेश्वर राऊत यांच्या माध्यमातून जयेश मात्रेची जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. नवीन फलंदाज मैदानामध्ये विराज या ठिकाणी दाखल झाला. 40 या धावसंख्येवरती 3रा धक्का या ठिकाणी लागला. मागच्या 2 ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम खाली होता. 4थ्या षटकामध्ये इथून आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय नितीन आले आणि नितीनने तो विकेटचा कॉलम या ठिकाणी पूर्ण केला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज विराज यांना आपण पाहतोय. धावांसाठी इथून संघर्ष करतोय झुंजार आगरीपाडा संघ. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चेंडू क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती नितीनला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ते मैदानामध्ये करताय. चांगला परफॉर्मन्स इथून दिलाय.
चांगला बॉल फिरवला होता, सरळ चालला इथून यष्टांच्या मागे डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. कारण ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाल्यानंतर जर तुम्ही रिच वाईडची मागणी कराल इथून DRS चा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. बॅटिंग टीमने हा DRS या ठिकाणी घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना इथून यावं लागणार आहे. अमित काराई सर या ठिकाणी आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण ऑस्ट्रेलियाच्या बाहेर भरपूर शफल झाले होते आणि त्या रिच वाईडचं बेनिफिट गोलंदाजाला मिळत असताना 4 चेंडूंचं केल्या ठिकाणी झाले. 40 फलकडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवरती, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर शफल झाले. चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवरती नितीन ओव्हर द विकेट. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाकडे एक संधी इथून आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफ त्या ठिकाणी आलाय आणि कॅच ड्रॉप. इथून 2 क्षेत्ररक्षक आले होते, एक गोलंदाज होता आणि त्याचबरोबर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. तिथून कॅच कंप्लीट झाले नाहीये. एक धाव येताना पाहायला मिळते या बॉलवरती. 41 फलकडते लागले गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जयेश मात्र यांची विकेट फार महत्वाची आहे आणि त्या विकेटसाठी एक कॅश प्राइज सुद्धा आहे. भुवनेश्वर राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. 41 फलकडती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. समोर फटका लॉंग ऑफ डीप मध्ये नाहीये आणि सर्व बॉल निघून जाईल. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. टच अँड गो. 6 धावा. फलकवरती पाहायला मध्ये 47 फलकवरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. तर जास्त वेळ दौडवू नका. शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि बरोबर 24 मिनिटांमध्ये या ठिकाणी 5 षटका हाताळले गेलेत. वेळ वाचवला गेलाय. शिस्त आणि अनुशासन या स्पर्धेची ओळख आहे. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे आणि कालच्या दिवसापासून आपण पाहतोय रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले गेलेत. आजच्या रजनीमधून अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो या 2 टीम मध्ये. एका बाजूला झुंजार आगरीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 अंकात असताना हरणवाडी. या 2 टीम मध्ये ही बॅटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गौरव आलात. ओव्हर नंबर 6 मध्ये स्लॉग होचं एक अत्यंत महत्त्वाचं षटक या ठिकाणी सुपूर्द केले गेले गौरव यांच्या हातामध्ये. कारण पहिला स्पेल फक्त 5 धावांचा हाताळला होता आणि पुन्हा एकदा संघाला 30 अपेक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जयेश मात्र 16 बॉलमध्ये 27 वरती खेळतायत. एका बाजूला विराज. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरला जातो. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. वेग चांगला होता आणि त्याचबरोबर टर्न सुद्धा भरपूर झाला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. इथून या बॉलवरती थोडेसे जास्त एफर्ट्स लावले गेलेत. वाईट +1 की 2 आणि 2 धावा या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 3 धावा असतील या बॉलवरती. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालं झुंजार आगरीपाडा टीमचं. 5 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. पहिला चेंडू इथून चांगल्या टप्प्यावरती होता. दुसरा चेंडू जो आपण पाहिला नेक्स्टमच्या बाहेर होता, भरपूर बाहेर होता आणि त्यावरती 2 एक्स्ट्रा रन सुद्धा मिळाल्या. म्हणजे एकंदरीत 3 धावा मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला. 50 फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती गौरव यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला शतक त्या ठिकाणी तैनात आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. विकेट जाताना पाहायला मिळतो. विराजला परतावा लागणारा तंबूच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक 4 झुंजार आगरीपाडा संघाला.
हरणवाडी संघाचे जे समर्थक आहेत प्लीज मी विनंती करतो आपण बॅरिकेड्सच्या आतमध्ये राहा. प्लीज मैदानामध्ये आपण राहायचं नाहीये, बॅरिकेड्सच्या आतमध्ये राहा. 50 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचे केले ठिकाणी झाले. नवीन फलंदाज अनिरुद्ध मैदानामध्ये दाखल झाले. 6व्या क्रमांकावरती 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गौरव यांना आपण पाहतोय. कॅप्टन सध्या चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तसे त्या ठिकाणी येत आहेत हर्ष. 6व्या बॉलवरती मिळेल 51 फलकावरती लागल्या गेल्यात. 51 रन्स स्कोर करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये झाला. 6वं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. झुंजार आगरीपाडा संघ संघर्ष करताना दिसला. दुसरं षटक जर बघाल तर 5 षटकांमध्ये जो खेळ आपण पाहिलाय. समोर फटका इथून लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जरूर होता. चांगले प्रयत्न दाखवले होते. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. मिळाला. धावसंख्या फलकावरती 57. 57 फलकावरती लागल्या जात आहेत. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल फेकून झाल्यात मैदानामध्ये. 57 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. 17 मध्ये 33 जाऊन एक बहुमूल्य योगदान सध्या जयेश मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. या टीमचे बॅकबॉन आहेत आणि या बॅकबॉन सध्या फार ऍक्शन मध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला 7 चांगली मिळालेली नाहीये. फलंदाजी करत असताना ऑफ साईडला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न शतशी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॉइंटला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवला आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 59 रन्स स्कोर करत लागल्या गेल्यात. 59 फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंगचा आपण पाहतोय. तर या शेवटच्या बॉलवरती कहाणी काय असणार आहे. अपेक्षा भरपूर वाढल्यात. एका बाजूला हरणवाडी टीमचे समर्थक सांगत असतील टॉप बॉल येऊ दे. दुसऱ्या बाजूला आगरीपाडा टीमचे समर्थक सांगत असतील या बॉलवरती षटकार किंवा चौकार येऊ दे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती तो षटकार आलाय आणि या षटकाच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 65. 65 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 66 धावांची एक 66 परंतु एका बाजूने किल्ला लढवलाय. 65 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 66 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 66 टू विन असेल आणि एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली जयेश यांची. आज जयेश इनफॉर्म बॅटरच्या भूमिकेमध्ये आहेत. स्वप्नीलची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दबाव जरूर होता. त्या दबावामधून जो खेळ दाखवलाय फलंदाज जयेश यांनी प्रशंसादायक अप्रतिम. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 66 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले आणि पुढच्या 6 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती आमचे जवळीक मित्र व्हॉइस ऑफ धनसर. आज टेनिस स्पॉट क्रिकेटच्या पटलावरती वेळ लावून सोडणारा हा आवाज आपण पाहतोय. अर्थात उत्कर्षजी पाटील सर ओट यू. थँक्यू सो मच. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 66 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले.
थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक केणी. अतिशय सुंदर पद्धतीनं समालोचन करत असताना आपल्याला पाहतात मागचे 2 दिवस आणि आता खूप चांगला खेळ केला, जबाबदारीने खेळ स्वीकारला होता जयेश म्हात्रेनं आणि या संघाचे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू म्हणून तुमचा जो रोल आहे तो अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी दाखवला. ज्या वेळेला डाऊन ॲट 2 साठी दाखल झाले आणि तदनंतर शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहिले आणि संघाला सुसज्ज स्थितीमध्ये जाऊन पोहोचवलं आणि सध्या आपण पाहू शकाल आता 66 धावा या धावफलकावरती उभ्या झाल्या. शेवटची 6 षटकं आणि आज श्रिया 11 नेंभोडे हा संघ आपल्याला बघायला मिळाला सुपर 8 साठी. या मॅच मधला विजयी संघ तुम्हाला अंतिम मॅच मध्ये खेळताना बघायला मिळेल. चला प्लीज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुणालनं याही मॅच मध्ये थोडंसं निराशा व्यक्त करून दाखवली, कारण जी अपेक्षा होती ओपनिंग पेअरसाठी दाखल झाले होते. जयेशनं मागच्या मॅचचे स्वप्नील हिरो होते ते या मॅच मध्ये नाही चालले आणि आता या मॅच मध्ये सध्या आपण बघणार आहोत आगरीपाडाचं हे अतिशय सुंदर असं मैदान आणि या मैदानाचे हे क्षणचित्र, या स्पर्धेचं भव्य आयोजन नियोजन आणि हे आमचं सुंदर पालघर आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीनच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे जिथे हरणवाडी आहे. 36 बॉल आणि 66 धावा. चला 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये वेळ न घेता. एका बाजूला फलंदाज आहेत हर्ष आणि राहुल, ही जोडी मैदानाच्या आत. मागच्या मॅचचे हिरो राहुल या मॅच मध्ये पाहूया आता कुठली कामगिरी करतील. महत्वाच्या मॅच मध्ये आता खेळाडू दाखल झालेत 2 ज्यांनी मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघ तुल्यबळ राहिले, ज्यांनी अतिशय चांगला खेळ दाखवला आणि आता या स्टेज पर्यंत पोहोचलात. आता ही मॅच महत्वाची आहे. तुम्ही कसं क्रिकेट दाखवता अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळणार. एका बाजूला हरणवाडी 36 बॉल आणि 66 धावांचा मॅच. 66 धावा आणि 36 बॉल. दोन्ही बाजूने थोडंसं प्रेशर असेल कारण सामना हा डू ऑर डाई आहे. इथून जर जिंकलात तर सुपर 8 ला अंतिम दिवसामध्ये सन्मानानं दाखल होतील आणि तदनंतर इथून जर हरलात तर मग पुन्हा एकदा 2026 ची वाट बघावी लागेल. विंटेज जयेश म्हात्रे आपल्याला बघायला मिळाले होते. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी खेळ दाखवला. जाऊया मॅचकडे. सामन्याला इथे सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती विदिन बॅट अप्रतिम. आता विथ द बॉल तुम्हाला अद्वितीय कामगिरी करून दाखवावी लागेल. सचिन भाऊंना आपण पाहतात शेवटच्या मॅच पर्यंत अगदी या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण झुंजार क्रीडा मंडळ आणि आगरी ग्रामस्थ मंडळ. पहिलाच बॉल, क्या बात आहे. जयेशचा मात्र पहिलाच बॉल. यष्टांच्या मागे अतिशय सुंदर यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतात. विकेट कीपर आपल्याला किशोर हे बघायला मिळतात. एक अनुभवाचा भंडार आपल्याला पाहायला मिळतात किशोर यष्टांच्या मागे अतिशय सुंदर पद्धतीने. या वेळेला राहुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि या वेळेला कॅच कोणी सोडला? कॅच सोडलाय कुणालनं. ज्या वेळेला एकच फलंदाज राहुल होता ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला होता, त्या फलंदाजाला जीवनदान. संजीवनी कमरेवरती हात जातात, खांदे उतरतात, कारण काय झालंय मैदानाच्या आतमध्ये संघाचा महत्वाचा खेळाडू जो होता त्यानं मात्र या कॅचला इथे सोडलं. आता पुन्हा एकदा अनिरुद्ध म्हात्रे मिड विकेटला येतील आणि मिड ऑनला एक इथे जर आपण तपासून पाहिलं तर सध्या धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर 1 धावा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन गोलंदाज जयेश म्हात्रे. एक संधी क्रिएट झाली होती कॅचची, ती नाही या वेळेला.
तर अतिशय सुंदर गोलंदाजी आणि नवीन फलंदाज परेश दाखल झाले. जयेशनं या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली. मी म्हणेन बॅटिंगनं जबाबदारी घेतली. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात दाखल झाले. कुणालचे वडील माणिक मात्र दर्शवतात की कुणालने कॅच सोडली तिथे ते नाराजगी व्यक्त करतात, परंतु तदनंतर जयेशनं कमबॅक चांगला केला. खूप चांगल्या पद्धतीने सध्या हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हरणवाडी हा संघ आहे, त्यांच्या विपक्षात झुंजार आगरीपाडा. खूप सुंदर पद्धतीने मॅच चाललाय. एका बाजूला हरणवाडीचे समर्थक सांगतील की या मॅच मध्ये शेवटपर्यंत दोन फलंदाज उभे राहावेत. एका बाजूला झुंजार आगरीपाडा सांगेल की याच षटकात आणखीन एक धक्का मिळाला तर सोने पे सुहागा. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की हाईट फॅक्टर मॅटर करते. जिथे अपील जोरदार झाले होती, जयेश यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी. पंचांकडे अगदी आपसुकतेने पाहत होते. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो निश्चित स्वरूपात काय झालं. जिथे पंचांनी ॲक्युरेट जे पंच आपल्याला बघायला मिळाले की हाईट जी होती हाईट फॅक्टर मॅटर करते. जयेश सांगतात की गुडघ्यावरती आला. पंचांचं म्हणणं होतं नाही, तो बॉल अगदी आपण पाहतो थाईवर येत असताना पुढचा बॉलला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय झालंय, स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं चुका झाल्यात. आता गोलंदाजानं काय करावं. जयेशकडे पाहताना थोडीशी आता भीती वाटेल की माझ्याकडून चुकी झालंय, चुकीला माफी नाही. जयेशने गोलंदाजी चांगली केली होती, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू स्वप्नील यांच्या डीप पायाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 61 धाव्यांची गरज. कुणाल माणिक मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतात. षटक क्रमांक आपण पाहतात पहिलं फक्त एका धावेचं असतं, परंतु त्यावेळेला स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं चुकी झाली. बॅटिंगनं थोडीशी नाराजगी आणि तदनंतर आता त्याचा परिणाम थोडंसं आपण पाहताय ते क्षेत्ररक्षणावर झाला. ओव्हर दी स्टंप्सने आलेत. पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता मॅचकडे जाऊया. अत्यंत महत्वाचा सामना. कुणाल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला बॉल, चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला. अगदी कुणाल सरप्राईज झाले की काय झालं मैदानाच्या आतमध्ये. थोडक्यात अगदी उकले आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात सध्या धावसंख्या रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहतात यष्ट्यांच्या बाजूनं म्हणजे इंचेस मध्ये फरक राहिला. अगदी इंच आणि इंच वाचले फलंदाज. बाल बच गए जसं म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचा तो बॉल होता. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज तयार कुणाल म्हात्रे. पुन्हा एकदा हाही बॉल चांगला हाताळलाय. पुन्हा एकदा तेच झालंय. कुणालसाठी टाळ्या वाजतात, कुणालसाठी शिट्ट्या वाजतात आणि हा सामना आपल्याला बघायला मिळतो. अतिशय सुंदर एन्जॉय करतात प्रेक्षक. तेजस किणी थोडेसे प्रेशर मध्ये आहेत कारण विजयानंतर तेही टाळ्या वाजवतील. काय चांगली गोलंदाजी. कुणालचा हाई बॉल फलंदाजांसाठी कर्दन काळ कठीण काळ राहिलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल. धावसंख्या फलकावरती 5, 1 गडी बाद. याही वेळेला चांगला बॉल. पंचांकडे मागणी. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. आता दिशाचे भटके आणि पंचांनी ते पाहिलं. ज्या वेळेला व्हाईट बॉल आला दिशाहीन गोलंदाजी. मागचे 2 बॉल जर आपण ॲज कम्पेअर केले तर हा बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने राहिला. रिप्लेच्या माध्यमातून अक्षय मोरे आपल्याला ते क्षणचित्र दाखवतात. बघा अगदी डाऊन द लेग अपील केला होता यष्टीरक्षकाने व्हाईट बॉल वाचवण्यासाठी. कुणाला माहिती होतं की तोच बॉल वाईट आहे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे वाचण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. 28 बॉल मध्ये 60 धावा हे असं समीकरण बघायला मिळतं. पुढचा बॉल खोलवर टपाचा बॉल बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फील्ड केलं. अतिशय सुंदर अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी तुम्ही 100% कसं देता. ज्या वेळेला महत्वाचा मॅच तुम्ही खेळता आणि त्यावेळेला असं क्षेत्ररक्षण कराल त्यावेळेला तुमच्या सर्व 11 खेळाडूंची ऊर्जा वाढते आणि त्यावेळेला आपण पाहू शकाल अतिशय सुंदर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 8 ऑन दी स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. कुणाल म्हात्रेने देखील षटक चांगला हाताळलाय. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि फलंदाज राहुल बॅक टू दी डगआउट गॉन.
अज्जूभाई यांच्याकडनं मयूर यांच्यासाठी कॅच घेतली म्हणून 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी आपण पाहतायत आगरीपाडा ग्रामस्थ मंडळाचे सिनियर सिटीजन सर्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि संघाच्या चांगली कामगिरीमध्ये तेही एन्जॉय करतात. अजून काय हवंय? खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती 8 आणि 8 वरती 2 धक्के. चेंडूंचा खेळ आता आपण पाहता 4 झालाय. हरणवाडी संघाचं डगआउट थोडंसं शांत झालंय, परंतु त्या शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात तेही फलंदाज आक्रमक होऊ शकतात. नवीन फलंदाज सौरभ दाखल झालेत. सौरभ दाखल झाले डाव्या हाताचे फलंदाज आहेत. कुणाल मात्रेनं गोलंदाजी चांगली केली. या षटकात आले. एक कॅच त्यांनी सोडला होता राहुलचा, परंतु राहुलला डगआउटचा रस्ता त्यांनीच दाखवला. म्हणजेच मागच्या षटकात जयेशच्या षटकामध्ये जी विकेट मिळणार होती ती कुणालच्या नावी लिहिलेली होती, ज्या अनुषंगाने ती सौरभला मिळते. सध्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातला. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच हरणवाडी विरुद्ध झुंजार आगरीपाडा यांच्यातला अत्यंत महत्वाचा काटेकी टक्कर. यावेळेला बॉलला खेळलं. पंचांकडे शेवटच्या क्षणाला तो निर्णय दिला आणि पंचांनी सांगितलं की चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि दूर ठेवत असताना लाईन और लेंथनं मेंटेन ठेवणारी गोलंदाजी. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुमच्याकडे योग्य लेंथ असावी आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच कुणाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. पुढचा बॉल याही वेळेला अगदी बॉलच्या खाली आले डाऊन द ग्राउंड. जयेश मात्रेसाठी तो चेस थोडासा लांब राहील. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती फलकावरती 12. वरती पहिल्या षटकात देखील चांगली कामगिरी. याही षटकात अनप्लेएबल. मागच्या षटकाचा जो खेळ त्यांनी सोडला होता, यष्टीरेक्षाला सांगतात की क्विक बॉलला उचल मागून, आणि ज्या पद्धतीने बॉल ते हातात बघा रिप्लेच्या माध्यमातून अगदी शॉर्ट रनअप आहे त्यांचा. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता. जयेश मात्र सांगतात की किपिंग मला चांगली हवी आहे. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलच्या खाली आले. लॉंग ऑफचा खेळाडू तिथे पोहोचतायत. मयूर ज्यांनी चांगला झेल देखील टिपला होता. धावसंख्या फलकावरती 1 नाकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 वरती. 14 बॉलचा खेळ झालाय. रिक्वायर्ड रन रेटचा जर आता विचार केला तर तो 14.75च्या घरात, म्हणजे जवळपास 15 धावा प्रत्येकी षटकात तुम्हाला खेळाव्या लागतील. अदरवाईज 22 बॉल आणि 53चा मॅच हा थोडासा फसत चाललाय. हरणवाडी संघ तुम्हाला योग्य वेळेत गिअरअप करावं लागेल. वेळ गेल्यानंतर शोकांतिका पाळण्यात विशेष महत्व नाही. तुम्हाला आता जे हे 22 बॉल आहेत 22 मध्ये 53 याच्यासाठी तयारी करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा स्वीकार करावा लागेल. जर नाही झाला तर मग त्याची खंत पुन्हा पुन्हा मनामध्ये घर करेल की थोडंसं मागे पडलो. ज्या अनुषंगानं आता 22 बॉल आणि 53चा मॅच आहे. एका बाजूला झुंजार आगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल खेळायचं होतं. बॉलला नाही बॅटला कनेक्ट करता आलं. जयेशनं मन जिंकणारी गोलंदाजी केली. संपूर्ण मुख्य व्यासपीठावरनं टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. जयेशनं मन जिंकणारी गोलंदाजी केली. इथे बघा आउट स्विंग. मागच्या बॉलवरती जर आपण तपासून पाहिलं उजव्या फलंदाजाला इन स्विंग, इथे आउट स्विंग, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. 21 बॉल मध्ये 53चा मॅच. पुढचा बॉल गोलंदाज तयार जयेश. यावेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. कुणाल अगदी डीप मधून आले होते. जयेश आज एक्सपेक्ट होते की हा कॅच व्हायला हवा, परंतु कुणाल सांगतात की आवा कॅचच्या बाहेरचा बॉल सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने आता 20 बॉल मध्ये 52 धावा. 20 बॉल 52ची गरज, 52ची गरज आणि 20 चेंडू. जयेश मात्रनं अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी. 10 बॉल फेकलेत, 7 रन खर्च करत 1 गडी बाद केलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफचे खेळाडू त्या बॉलला फील्ड करतील आणि तिथे काय झालं, कदाप क्षेत्ररक्षण.
आणि आता करावं तर करावं काय. अगदी या पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण राहिलं तर मग थोडंसं टेन्शन वाढणारी भूमिका ही अनेक वेळा बघायला मिळेल. धावांची गती आपण तपासून पाहिली तर सध्या या 4 धाव्यांनी आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती आहेत. हा चौकार जो होता तो गिफ्ट मध्ये मिळाला. 19 बॉल आणि 48 शेवटचा बॉल या षटकातला. आतापर्यंत मी म्हणेन की आगरीपाडा संघ या मॅचला आपल्या बाजूने घेऊन चाललाय, परंतु हा जो चौकार आला त्या चौकारांना आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजाचा देखील. धावा कशाही येऊ देत येणं गरजेचं होतं. सिंगल मिळतंय, सिंगलच्या साहाय्याने 19. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 बॉल आणि 47 धावा. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आता पाहूया गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलेत विराज घरत. आता विराज घरत मैदानाच्या आतमध्ये मागच्या ही मॅच मध्ये ज्यांनी गोलंदाजी केली होती चांगली, जिथे 9 धाव्यांचा खर्च होता, या मॅच मध्ये विराज आता कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. 18 बॉल 47 चा मॅच. या वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहू शकाल कॅच टिपलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. मात्र यांनी कॅच तिथे मात्र कॅरी केला. सध्या षटक क्रमांक 4 चालू आहे आणि 4थ्या षटकात पहिल्याच बॉलवरती विराज घरत यांना दाखल केलं आणि दाखल करता क्षणी ज्यांनी एक महत्वाचा गडी बाद केला. आता मैदानाच्या आतमध्ये भूषण हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी जाणले जातात. ज्याही वेळेला पायावरचा बॉल मिळाला त्या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर्ड म्हणून अनेक वेळा ज्यांनी बॉलला डिस्पॅच केलंय. सध्या तर ते आलेत, दाखल झालेत आणि एका बाजूला गोलंदाज विराज आहेत ज्यांना लाईन ऑर लेंथ गोलंदाजी अगदी शूजबूजवाली गोलंदाजी करावी लागेल. अदरवाईज 17 बॉल आणि 47 या मॅच मध्ये विशेषतः मोठी तफावत नाही. रात्रीचा सत्र आणि नाईट क्रिकेटचा थरार. जयेश म्हात्रेने मात्र दोन्ही विथ इन बॅट विथ इन बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये मन जिंकली आणि सध्या आता फाईन लेगला आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. अनिरुद्ध म्हात्रे यांनी चांगला झेल टिपला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विराज घरत तयार. या वेळेला आपण पाहतायत बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल इथे बॉल डॉट घेतोय. फ्लिक करायचा होता बॉलला, मनगटाच्या साह्याने बॉलला वळण द्यायचं होतं, परंतु ते वळण नाही देता आलं. जिथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता महत्वाचे फलंदाज नाही मिळत आपल्याकडे, परंतु मी माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे या आशेसह भूमिकेसह तुम्हाला उतरावं लागेल. क्या बात है विराज घरत. सलगचे 3 बॉल त्यांनी डॉट केले, ज्यामध्ये 1 विकेट. चांगली गोलंदाजी. संघाला ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला विराजने देखील सांगितलं की जयेशने गोलंदाजी चांगली केली, तदनंतर कुणालने गोलंदाजी चांगली केली, आता माझी बारी. बारी बारी से अच्छी गेंदबाजी करेंगे आणि या मॅचला पुढे घेऊन जायचा सध्या संकल्प घेतलाय झुंजार आगरीपाडा या संघाने मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 47 योग्य वेळेत धावांचा वेग वाढवणं आता खूप गरजेची भूमिका राहिली. हरणवाडी या संघाला पुढचा बॉल. फुलर लेनचा बॉल होता, बॉलला इंटू द गॅप मध्ये खेळलाय. अनिरुद्ध म्हात्रे आहेत मिड विकेटला. चांगलं आणि चांगलं इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं टाळ्या वाजतात.
एका बाजूला रविदादा असतील, तदनंतर त्यांचे साथी आहेत ते संगीत कक्षात बसलेत, तर मुख्य व्यासपीठावरती सर्व सिनियर सिटीजन बसले, जी एन्जॉय करते मॅचला. युवा पिढींच्या हातामध्ये हा संघ दिला आणि तदनंतर हा संघ आता भरपूर चांगली कामगिरी करतोय. त्या अनुषंगाने त्यांना पाठीचा कणा म्हणून उभं राहणं हे आपण पाठीराखे अत्यंत महत्वाची भूमिका दाखवतात. सध्या या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झाला, फक्त 1 धाव. जिथे स्लॉक षटक होतं, फलंदाजांना त्यावेळेला रणनीती बदलावी लागते. त्यावेळेला विराजनं सांगितलं की माझ्या समोर नाही. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 46. काय सामना रंगला. आगरीपाडा झुंजार या संघानं दाखवून दिलं की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. ज्या पद्धतीने सध्या मॅचला कंट्रोल केले. पुढचा बॉलला खेळलंय, मागे क्षेत्ररक्षक आहेत खाली, त्यांच्या वरनं बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6. फटका चांगला खेळला. पहिले 4 बॉलची कंपॅरिझन पाहिली तर मी म्हणेन विराजच्या नावे होते, परंतु शेवटचा बॉल शॉर्ट बॉल टाकला. त्या बॉलवरती आपण पाहतायत धावसंख्या 6 मिळवल्या. 26 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला आपण पाहतायत पंचांनी या बॉलला दोन्ही हात समांतर रेषेत केलेत. काही गरज नव्हती या बॉलची. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय की यस हाईट फॅक्टर जिथे मॅटर केली. त्या षटकाराचे दडपण आहे. बॉलमध्ये वेग वाढवला परंतु लाईन नाही चांगली हाताळता आली. आता विराज सांगतील की येणाऱ्या काळात मला इथून चांगला चेंडू हाताळला. भरपूर बाहेर, भरपूर उंची गाठली या बॉलनं. अगदी गोलंदाजाला सहजरित्याने बॉल भेटला. विराज घरात आपसुकतेने पाहत होते पंचांकडे की तो बॉल वाईट नाही मिळणार, परंतु पंचांची नजर अगदी घारीची. ज्यांनी पाहिलं आणि त्या बॉलला दर्शवलं की व्हाईट बॉल. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता. डीप मध्ये अनिरुद्ध मात्रे आहेत. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते. ती म्हणजे आतापर्यंत 28-28. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 38-38 धाव्यांची. घेऊया एक ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. रवी शास्त्री चाललेत यष्ट्यांच्या मागे. काहीतरी कानमंत्रणा देतील आणि सांगतील की कुणाला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळायची आहे. यावेळेला पंचांनी या बॉलला चांगला बॉल घोषित केले आणि शफल जर तुम्ही झाले तर रिच वाईट नाही मिळणार. एन्जॉय करतात क्रिकेटला. मैदानाचा कुठलाही कोपरा नाही जिथे आगरीपाड्याचे प्रेक्षक नाही. बघा आपण पाहू शकाल तुम्ही ज्या वेळेला शफल झाला त्यावेळेला तो बॉल नाही तुम्हाला वाईट मिळणार. कुणालनं चांगली लाईन टाकली. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉलला खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरला अनिरुद्ध मात्रे डीप मधून आले. अगदी सीमेलगत तुम्ही फिल्डिंग कसे असावेत क्षेत्ररक्षक म्हणून मी अनिरुद्धचं नाव घेईन. ॲक्युरेट फेकी. आता इथे 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आकार घेते ती म्हणजे जाऊन पोहोचते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ती म्हणजेच 30 धावा धावफलकावरती. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला डाव्या हाताचे फलंदाज सौरभ यांना आपण पाहतायत ज्यांनी एक षटकार तर जरूर खेळला. याही वेळेला चांगला बॉल हाताळला. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येकाला वाटतं की आपण स्वतः आयोजक असलो की त्या आयोजक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचावं. त्याच्यासाठी चाललेले पराकष्ट, त्याच्यासाठी चाललेली भानगड. एका बाजूला हरणवाडी, एका बाजूला झुंजार आगरीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. याही वेळेला चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी सलग आपण पाहतात. कुणालनं मन जिंकणारी गोलंदाजी प्रभावी ठरलेत या मॅच मध्ये. शरीरापासून दूर रीच मध्ये गोलंदाजी हाताळतात. फलंदाजाचं माइंड रीड करतात की फलंदाज कुठल्या पद्धतीने हवी होणार आहे
आणि त्या अनुषंगानं अतिशय सुंदर पद्धतीनं लाईन ऑर लेंथचा राजा अर्थात कुणाल. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल, बॉलला मिड ऑफला खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरनं खेळलं, बॉल चाललाय लॉंग ऑफला. आता धावसंख्या फलकावरती 4 फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 34 वरती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 32. समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही. भूतलावरती मनुष्यासाठी कुठलीही गोष्ट कठीण नाही, अशक्य नाही, फक्त करण्याची तयारी, करण्याची आत्मविश्वास आणि जिद्द चिकाटी या गोष्टी महत्वाच्या आहेत. 7 बॉल 32 मध्ये हरणवाडी संघाचे खांदे न झुकता, न थकता, न थांबता त्यांना इथून एक चांगल्या इनिंगची गरज आहे आणि ती इनिंग जर साकारली तर या मॅच मध्ये मजा येईल. रवी शास्त्री पुन्हा एकदा आलेत मुख्य व्यासपीठाकडे, ज्यांनी निश्चित स्वरूपात कुणाल यांना मेसेज दिले असतील. चांगला बॉल, बॅटची कडान टेकन, फलंदाज बाद, ऍब्सोल्युटली विकेट जबात अँड गॉन. यांच्या माध्यमातून यष्टीरक्षक किशोर मात्रे यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. अज्जूभाई यांच्याकडनं 300 रुपये. आता इथे बक्षिसे वाढली जात आहेत. 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये गरज आहे 32ची. 6 चेंडू मध्ये तुम्हाला षटकार ठोकायचे आहेत, ते म्हणजेच अर्थात आपण पाहतात 5. एन्जॉय. आता हळूहळू विजयाचे दरवाजे उघडतील या आशेसह झुंजार आगरीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आकाश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. बाकी तर कधी सक्सेस झालेले नाहीत क्रिकेटच्या खेळामध्ये. रवी शास्त्री सांगतात की 6चे 6 बॉल डॉट येतील. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये तुम्ही बाकी तर नाही लावू शकत. आकाश मागच्या मॅच मध्ये ज्यांच्यासाठी 27 धावा ठेवल्या होत्या तोही मॅच 1 बॉल 2 बॉल 12ला आला होता. आता या मॅच मध्ये 32 आहेत. गोलंदाज तयार. चांगला बॉल, चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. आणि इथे मात्र आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीनं गोलंदाजी होते. सध्या 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 32ची गरज. हळूहळू विजयाचे दरवाजे उघडे होत चाललेत. हरणवाडी संघाचे एक्स्ट्रा खेळाडू थोडेसे नाराजगी व्यक्त करतात, कुणालाही म्हणा, मग तो कुणाचाही गोष्ट असो. यावेळेला आपण पाहतात सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 1 ने आकार घेत जाऊन पोहोचते, ती म्हणजे 35. सध्या आता 4 बॉलचा खेळ बाकी आणि झुंजार आगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, लीड करतोय या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट, अद्वितीय क्रिकेट. ज्या वेळेला स्वप्नील बाद झाले, कुणाल बाद झाले, त्यावेळेला जयेश यांनी मोर्चा सांभाळला आणि गोलंदाजीमध्ये देखील मन जिंकली. डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय, बॉल चालला, कुणालच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषा पार. 6. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 25 म्हणजे आता विजयाचे दरवाजे अंतिम 8 साठी झुंजार पालघर या संघासाठी उघडे झालेत असं म्हणायला हरकत नाही. अज्जूभाई यांच्याकडनं जयेश साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. या मॅच मध्ये आपण पाहतात आता फटका खेळलाय. अनिरुद्धनं चांगला फील्ड केलं, चांगलं क्षेत्ररक्षण. जरी कॅच शेवटच्या क्षणाला होळसाण झाली असेल परंतु शेवटपर्यंत प्रयत्न चांगले राहिले. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये गरज आहे. चांगली गोलंदाजी अनिरुद्धचा इथे आपण पाहताय तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण आणि आकाश यांची गोलंदाजी. सध्या जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 5 बॉलचा खेळ झालाय. आणि आमच्या समवेत आमचे गुणलेखक जे आहेत देवांश, ते नक्की आगरीपाड्याचेच आहेत का हा आता प्रश्न आहे आमच्यासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे फटका तर खेळलाय आणि विजयाचे अंतिम 8 मध्ये दरवाजे उघडे झाले, ते म्हणजेच आगरीपाडा यजमान संघाला अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, जयेश म्हात्रे. जयेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच.